माझ्या मनातल्या इच्छा जर पूर्ण होणार असतील तर हे केस हवेत तरंगत जाणार. बनते, आज आपण आम्हाला भगवान बुद्ध आणि अंगुलीमाल दरोडेखोर यांची कथा सांगणार होता. होय, आज मी आपल्या सर्वांना भगवान गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल दरोडेखोर जो आपल्या सर्वांच्या दृष्टीने नरभक्षक खुनी होता अशा अंगुलीमालची कथा मी कथन करणार आहे. ही कथा प्रत्येक मानवाच्या जीवनात अतिशय मार्गदर्शक आणि विचार परिवर्तन करणारी आहे. त्या दृष्टीने ही कथा प्रत्येकाचं जीवित कार्य बदलणारी ठरणार आहे. पुढे जीवनात काय करावे समजत नाही अशा प्रश्नांमध्ये अडकलेला असेल, दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला असेल, जे घडले ते माझं दुर्दैव आहे अशा निराशेच्या गर्तेत जो अडकलेला आहे त्याने ही कथा अवश्य ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे राजकुमार सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध झाले त्यांचा हा प्रवास जसा प्रेरक आहे, त्याचप्रमाणे राजपुत्र अहिंसक ते दरोडेखोर अंगुलीमाल हा प्रवास देखील प्रत्येक मनुष्यास प्रेरक ठरेल. सर्वप्रथम राजकुमार सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध कसे झाले हे आपण जाणून घेऊ. फार प्राचीन काळची म्हणजे सुमारे 2500 वर्षापूर्वीची ही एक सत्यकथा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळच्या दक्षिणेला शाक्य लोकांचं राज्य होतं. शुद्धोधन हा त्या राज्याचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुखशांती नांदत होती. शाक्यांच्या राज्याला लागूनच कोलिय लोकांचं राज्य होतं. तिथल्या राजाचं नाव होतं अंजन. अंजनाला मायावती आणि गौतमी अशा 2 सद्गुणी मुली होत्या. अंजनाने त्या दोन्ही मुलांचा विवाह शुद्धोधनाशी लावून दिला होता. एके वर्षी आषाढ पौर्णिमेच्या रात्रीला मायावती आपल्या महालामध्ये मंचकावर शांतपणे झोपली होती. झोपेतच तिच्या मुखावर विविध भावतरंग उमटत होते. तिला एक स्वप्न पडलं होतं. जेव्हा ते स्वप्न संपलं त्यावेळी पहाट झाली होती. ते स्वप्न पाहून मायावती अगदी आनंदित झाली होती. लगबगीने ती शुद्धोधनाच्या महालात आली आणि तिने म्हटलं, नाथ, आज काही क्षणापूर्वी मला एक अतिशय सुंदर स्वप्न पडलं होतं. काय होतं ते? मी अशी झोपलेली असताना 4 दिव्य पुरुष तिथे आले. बहुधा ते दिग्पाल असावेत. त्या दिव्य तेजस्वी पुरुषांनी मला एका उंच पर्वतावर नेऊन ठेवलं. तिथे एक शाल वृक्ष होता. त्याच्याच खाली त्यांनी मला ठेवलं. काही वेळानंतर तिथे काही देवस्त्रिया आल्या. त्यांनी मला सुगंधी जलाने स्नान घातलं. अत्यंत मौल्यवान अशा वस्त्रालंकारांनी सजवलं आणि एका मंचकावर आणून झोपवलं. काही वेळातच त्या देवस्त्रिया आणि ते दिव्य पुरुष तिथून निघून गेले. मी एकटीच राहिले. काही क्षण जातात न जातात तोच एक लहानसा
गोजीरवाणा हत्ती, पांढऱ्या रंगाचा होता तो. डोंगरावरून उतरत माझ्या जवळ येऊ लागला. तो जसा जवळ येऊ लागला तशी बाई मला त्याची भीती वाटू लागली. त्याच्या सोंडेत त्याने एक पांढऱ्या रंगाचं कमळ घेतलं होतं. मग पुढे काय झालं? तरी बाई मला त्याची भारी भीतीच वाटत होती. तो मला तुडवणार असे वाटत असतानाच अगदी अनपेक्षितपणे त्याने मला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि आपलं पर्वतासारखं भव्य रूप टाकलं. तो अगदी लहान लहान झाला आणि माझ्या उजव्या कुशीत नाहीसा झाला आणि माझी सगळी भीती गेली. मी अगदी आनंदाच्या सरोवरात पोहू लागले. आपल्याला हे स्वप्न सांगण्यासाठी मी अगदी अधीर झाले होते. म्हणूनच लगबगीने आपल्या महालात आले. महाराज, काय असेल या स्वप्नाचा अर्थ? मलाही नाही सांगता येणार, पण यात नक्कीच मोठा अर्थ दडला असला पाहिजे. उद्याच आपण राज ज्योतिषी पंडितांना दरबारात बोलू. पण काय असेल या स्वप्नाचा अर्थ? महाराज, या स्वप्नाचा अर्थ फारच आगळा तसाच आनंददायी आहे आणि हे स्वप्न फारच दिव्य आहे. या स्वप्नाचे 2 अर्थ निघतात. पूर्व पुण्य ज्यांचे थोर, अशाच भाग्यवंतांना, अशा अवतारी पुरुषांना जन्म देण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि राणी मायावती यांना तो अधिकार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पोटी आता दिव्य पुण्यात्मा जन्म घेणार आहे. सुशलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा, दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यता. असं तुमचं भाग्य थोर आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न अशा पुत्ररत्नाचा तुम्हाला लाभ होणार आहे. मात्र त्या महापुरुषाचं भविष्यही असंच आगळं वेगळं आहे. तो जर राजवैभवात नांदला तर महापराक्रमी सम्राट होईल, अन्यथा विरक्त संन्यासी होऊन या जगाला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवेल. आणि आत्ताच्या या धर्मग्लानीच्या परिस्थितीत अशाच धर्मचक्र प्रवर्तक अवतारी महापुरुषाची आवश्यकता आहे महाराज. संन्यासी? पण ते का? देवी, लक्षपूर्वक आहे. या जगातील दैत्य, दुःख, दारिद्र्य, यातना आणि मृत्यू हे सर्व पाहून आपला पुत्र विचलित होईल, दुःखी होईल. इतरांचं दुःख हे आपलं दुःख मानून त्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी या अवघ्या विश्वाची भ्रमंती करेल. त्यासाठी सर्व राजपाट, संपत्ती, सिंहासन, वैभव हे सर्व सोडून तो वैराग्य स्वीकारेल. या जगाचा मार्गदर्शक होईल, शांतीचा उपासक होईल. म्हणजे आमचा पुत्र आम्हाला सोडून रानावनात, अरण्यात, डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणार, ऊन, वारा, पाऊस यात त्रास सहन करणार आणि आम्ही इथे राजमहालात सुखविलासात राहणार? नाही नाही, कसं शक्य आहे हे? राजज्योतिषी, आमचा पुत्र हा सदैव आमच्या सानिध्यात राहिला पाहिजे. यासाठी आम्ही काय काळजी घ्यावी? तपस्वी, आपण म्हणताय ते जर खरं होणार असेल तर तसं होऊ न देण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? अन्यथा हे राजवैभव काय कामाचे? आमचा पुत्र जर आम्हाला त्याग करून निघून जाणार असेल तर तसे होऊ न देण्यासाठी काय करावे लागेल? आहे महाराज, उपाय आहे. आपल्या राजपुत्रास या राजमहालाच्या बाहेर जाऊ न देता हा राजमहाल म्हणजेच त्याचं अवघ विश्व आहे असं त्यास भासवावं लागेल. बाहेरच्या जगातील दारिद्र्य, दुःख, भय, मृत्यू इत्यादी नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवणं अत्यावश्यक होईल. जर असं झालं तरच तो या जगात महान चक्रवर्ती सम्राट म्हणून उदयास येईल. तथास्तु. तपस्वी, आपण जसे म्हणत आहात तसेच होऊ दे. आमचा पुत्र चक्रवर्ती सम्राट होऊ दे. आपण आई होणार आणि तीही एका सद्गुणी मुलाची, या विचारातच मायावतीचे 9 महिने भरले आणि ती माहेरी निघाली.
लुंबिनी नावाचं एक सुंदर उपवन होतं. तिथेच पहिला मुक्काम पडला. पौर्णिमेच्या रात्रीला मायावतीच्या पोटात एकदम कळ आली. दासींनी तो काय प्रकार आहे हे ओळखलं आणि लगेच मायावतीला तिथेच झोपवून तिच्या भोवती आडोसा उभा करण्यात आला. काही क्षणातच मायावती प्रसूत झाली आणि तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. राजानं मुलाचं नाव ठेवलं सिद्धार्थ. ते वर्ष होतं इसवी सन पूर्व 557. परंतु सिद्धार्थचा जन्म झाला आणि काही दिवसातच मायावतीचा मृत्यू झाला. त्यामुळे सिद्धार्थचं संगोपन त्याची मावशी गौतमी करू लागली. म्हणून सिद्धार्थचा उल्लेख गौतम असाही होतो. परंतु जसजसे सिद्धार्थचे वय वाढू लागले तसतसे राजा शुद्धोधन आणि महाराणी गौतमी यांना चिंता वाटू लागली की कधीतरी सिद्धार्थ बाहेरील विश्व पाण्याचा हट्ट करेल तेव्हा काय. आणि तसेच घडले. युवराज सिद्धार्थाला राज्यात फिरून पाहणी करण्याची इच्छा आहे हा संदेश कळताच राजा शुद्धोधनाने त्याचा सारथी छन्न याला आदेश दिला आणि ते म्हणाले, सारथी छन्न, तुम्ही रथ सज्ज करा आणि नगरात जिथे सुख, शांती, समाधान, जल्लोष आहे अशा भागातून रथ न्या, ज्यामुळे सिद्धार्थला असं वाटत राहिलं पाहिजे की या जगात फक्त सुख आणि सुखच आहे, दुःख असं मुळी या जगात काही नसतंच. असाच विश्वास सिद्धार्थचा बसला पाहिजे. आणि यासाठी प्रधान उदयराज यांना मी आदेश दिला आहे की सर्व प्रजाजनांना सक्त ताकीद द्या. कपिलवस्तू नगरी सगळीकडे स्वच्छ आणि सुंदर दिसली पाहिजे. युवराज सिद्धार्थ येत आहेत म्हणून लोकांना आनंद झाला पाहिजे. सडे रांगोळ्यांनी, फुला पताकांनी रस्ते सजवण्यात आले पाहिजेत. राजपुत्राच्या स्वागतासाठी स्त्रिया, लहान मुले रस्त्याच्या दोन्ही बाजूला नटून थटून उभे राहिले पाहिजेत. आणि अशाच मार्गावरून रथ नेण्याची जबाबदारी छन्न तुमची आहे. राजकुमार सिद्धार्थ यांचा कपिलवस्तू नगरीतील हा प्रवास संस्मरणीय ठरला पाहिजे. छन्न, चुकूनही सिद्धार्थला दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचं दर्शन होता कामा नये. होय महाराज. तसं झालं तर त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतील आणि तो हे राजवैभव सोडून संन्यास घेण्याचा विचार करेल. तेव्हा सतर्क राहा, काळजी घ्या. जशी आज्ञा महाराज. या तुम्ही. सजवलेल्या रथातून युवराज सिद्धार्थ राजधानीची शोभा पाहत पाहत येत होते. लोकांनी जय जयकार केला, फुले उधळली. लोकांचे ते प्रेम पाहून सिद्धार्थ गोंधळून गेला. तो मनाशीच विचार करू लागला की या लोकांसाठी मी असे काय केले आहे की हे लोक माझ्यावर इतके प्रेम करतात. रस्त्या रस्त्यातून असे काही आनंदाचे प्रसंग घडत होते. रथ वाट काढीत पुढे चालला होता. पण एके ठिकाणी मात्र छन्न सारथ्याने घोड्याचे लगाम आखडले. सिद्धार्थला धक्का बसला. त्याने विचारले, छन्न, काय झाले रे? छन्न रथातून खाली उतरला. त्या पाठोपाठ सिद्धार्थही खाली उतरला आणि त्याच्या डोळ्यासमोर एक वेगळीच घटना दिसू लागली. आणि त्याने विचारले, छन्न, काय रे, काय झालं? अरे, रथ का असा अचानक थांबवलास? तो पहा एक म्हातारा रस्ता ओलांडीत आहे. तो रथासमोर आडवा आला. चेंगरला असता विचार. त्याला जाऊ दे, मग आपण पुढे जाऊ. हा माणूस असा काय? त्याच्या संपूर्ण शरीरावर सुरकुत्या पडलेत, डोळे खोलवर गेलेत, केस विखुरले आणि पांढरे झाले, मान आहे किती डुबडुबतीये आणि काठीच्या साह्याने तो कसा लटपटत चाललाय. असा काय हा माणूस? तो म्हातारा आहे. त्याचं वय झालं, अगदी मरायला टेकलाय. आधी तोही तरणा बांड होता. त्याच्या तरुणपणी त्याने सर्व सुखांचा, ऐश्वर्याचा, विलासमयी चंगळवादी जीवनाचा मनसोक्त आनंद घेतला. परंतु वास्तविक जीवनाचा त्याला विसर पडला की आपणही कधीतरी वृद्ध, वयस्कर, म्हातारे, जर्जर, मृतप्राय होणार आहोत. युवराज, युवराज, निसर्ग चक्र कोणासाठीच थांबत नाही. एखादा माणूस जन्माला आला आणि जिवंत राहिला
की तो वृद्ध होतोच. हे वृद्धत्व असंच असतं, साऱ्यांनाच येतं. म्हणजे सगळ्यांनाच असं म्हातारपण येणार आहे? हो. मी, यशोधरा, आम्ही आता तरुण आहोत. आम्ही पण म्हातारे होणार आणि मग आमचाही असंच. हो युवराज, तुम्ही, महाराणी यशोधरा, सारे जण कधी ना कधी तरी म्हातारे होणारच. हे म्हातारपण वाईट, सारं परावलंबनाचं. म्हातारपण दुसरे बालपण असते असे म्हणतात, परंतु वास्तवात म्हातारपण तितकेसे सुखकर, आनंदही, सुखमय कधीच नसते. नाही छन्न, तू रथ माघारी फिरव. हे असं दैन्य दुःख मला नाही बघायची इच्छा. चल, ताबडतोब आपण प्रमोद भवनाकडे परत जाऊया. चल. जशी आज्ञा महाराज. युवराजांची आज्ञा होताच छन्नने रथ माघारी वळवला. प्रमोद भवनात गेल्यावर तेथील विशेष सुखसोयी पाहून सिद्धार्थ अंतर्मुख झाला आणि स्वतःलाच म्हणाला, अरे रे, हे सारं जीवन क्षणभंगूर येतं. हा आनंद, तारुण्यातून मिळणारा शारीरिक आणि भावनिक आनंद, अहंकार सुखावल्यावर त्यातून मिळणारा आनंद, स्वतःला जे पाहिजे ते मिळवल्यानंतर मिळणारा आनंद, तारुण्यातल्या प्रतिष्ठा, कौतुक, प्रशंसा, हे सगळं क्षणभंगूर आहे. हेच वास्तव आहे की चिरंतन काहीच नाही. माझ्या आणि कुटुंबियांच्या बाबतीतही हेच वास्तव आहे. आम्ही आता म्हातारे होणार. मग पुन्हा ते दैन्य, दुःख, परावलंब. म्हणजे इतकी वर्ष मला या वास्तविक जीवनाचं ज्ञानच नव्हतं. म्हणजे इतकी वर्ष मी अज्ञानी होतो का? मला जाणून बुजून या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यात आलं. अजून जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचं मला ज्ञानच नाहीये. हे जीवन किती गूढ आहे, अनाकलनीय आहे, अगम्य आहे. हे सगळं मला माहित असायलाच हवं. सिद्धार्थ रात्रंदिवस चिंतन करू लागला आणि एक दिवस त्याला पुन्हा राजधानीत फेरफटका मारण्याची इच्छा झाली. पण यावेळी सिद्धार्थने निर्णय घेतला की जाऊ, पण रथातून नको, पायी पायी. त्याने तो बेत छन्नला सांगितला आणि तो छन्नासोबत फिरायला निघाला. आणि सिद्धार्थला बाह्य जगातील सर्व व्यवहार पाहून मोठे नवल आणि दुःखही वाटले. चालता चालता सिद्धार्थला काय काय दिसले. सगळीकडे गर्दी, गोंधळ, गोंगाट, मारामारी, स्त्रियांची देह विक्री, उपासमार, शांतता, सुख, समाधान नाहीच कुठे. तेवढ्यात एका ओट्यावर सिद्धार्थने एक माणूस कणत विवळत पडलेला पाहिला. त्याच्याकडे सिद्धार्थचे लक्ष गेले. त्याच्या अंगावर माशा घोंगावत होता. तो वेदनेने आक्रोश करत होता. हे पाहून सिद्धार्थने विचारले, छन्न, हा माणूस असा का पडलाय? तो आजारी आहे, त्याला कुष्ठरोग झालाय. त्यामुळे त्याचे नातेवाईक त्याला इथे सोडून गेलेत. हा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे नातेवाईकही हतबल. तेही काही करू शकत नाहीत. आजार म्हणजे? आणि दुःख ते कशासाठी? म्हणजे मीही आजारी पडू शकतो आणि मग यशोधरेला दुःख? समजा मलाही असा संसर्गजन्य रोग झाला तर मग मलाही सगळी लोक सोडून जातील? हो युवराज, आजारपण सगळ्यांना होतं. आणि जर आजार मोठा असेल तर माणसाचा मृत्यूही होतो. आणि मृत्यू हे अंतिम सत्य.
चला. थांब छन्न. मृत्यू म्हणजे? मृत्यू म्हणजे देहातून प्राण निघून जातात. प्राण निघून जातात म्हणजे? प्राण म्हणजे युवराज दीपक ज्योती. दीपक प्रज्वलित होतो, ज्योत तेवत राहते. ती ज्योत म्हणजे प्राण. जर का त्या दिव्यामध्ये तेल असूनही, वात असूनही तो दिवा पेटलाच नाही तर, प्रकाशमान झालाच नाही तर, तसाच या देहात प्राण नसतील तर त्या देहाचा काय उपयोग? देह म्हणजे नश्वर आहे. चला युवराज, येताय ना? सिद्धार्थ एका वेगळ्याच विश्वात आलाय की काय असा प्रश्न त्याला पडू लागला. बाहेरील विश्व आणि आपण राहत असलेलं विश्व हे इतकं वेगळं कसं? आणि तेवढ्यात सिद्धार्थला एक अंतयात्रा, प्रेतयात्रा दिसली आणि तो थबकला. त्याने विचारले, छन्न, त्या माणसाला असं का बांधलंय? तो हालचाल करत नाहीये, स्वतःला सोडवून घेत नाहीये. आणि ही 4 माणसं त्याला खांद्यावरून कुठे नेत आहेत? युवराज, तो मेलाय. मृत्यू झालाय त्याचा. ही अंतयात्रा आहे कुमार. त्या प्रेताला त्या तिरडीला बांधलंय. आता त्याला स्मशानात नेते, फुलाने गुलालाने सजवतील आणि त्याच्यावर अग्निसंस्कार होतील. आणि मागे उरेल ती फक्त राख आणि अस्थी. म्हणजे मला आणि यशोधरेलाही, आम्हालाही असंच तिरडीवर बांधलं जाईल. आम्हालाही त्या फुलांनी आणि गुलालांनी सजवलं जाईल, स्मशानात नेलं जाईल. आमच्यावरही अंतिम संस्कार करतील आणि मग उरतील फक्त राख आणि आमच्या अस्थी. यशोधरेच्या आणि माझ्या. हेच अंतिम सत्य आहे? हेच वास्तव आहे का अजून काही? जीवन आणि मृत्यू म्हणजे काय? शरीर आणि आत्मा म्हणजे काय? वास्तव नक्की काय आहे? म्हणजे मी युवराज असून सुद्धा मलाही मरण अटळ आहे? हो युवराज, तुम्हा आम्हाला, महाराणी यशोधरेला प्रत्येकाला मरण अटळ आहे. ते कळणार नाही. आणि मेलं म्हणजे सारच संपलं. जाऊ द्या, उद्याचा विचार कशाला. चला पुढे चला. अतिशय निराश अवस्थेत सिद्धार्थ पाय ढकलीत पुढे जाऊ लागला. पुढे जाताच एका झाडाखाली त्याने एक मनुष्य ध्यानस्थ बसलेला पाहिला. त्याला पाहून सिद्धार्थ थबकला आणि त्याने छन्नला विचारले, छन्न, हा माणूस कोण आहे? तो किती शांत, तेजस्वी आणि निश्चिंत दिसतोय. युवराज, तो संन्यासी आहे, परिव्राजक आहे. जगातील सर्व दुःखांपासून, वासनामयी जीवनापासून तो विरक्त होऊन त्याने संन्यास घेतलाय. त्याने हा एकांतवास पत्करलाय. तो सर्व मोहमाया बंधनातून मुक्त झालाय. त्याला ना मृत्यूचे भय, ना जगण्याची चिंता. तो निवृत्त झालाय. चला आता घरी जाऊया. सगळे काळजी करत असतील. महाराज, आपण संन्यासी का झालात? मला कळले की या जगात कायमच टिकाऊ असं काहीच नाही. आरंभापासून अखेरपर्यंत आयुष्य दुःखानं भरलेलं आहे. म्हणून मी घरदार, बायको, मुलं सर्वांचा त्याग केलाय. मी आता धर्मचिंतन करतो. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा
अगदी शून्य करून टाकली आहे. त्यातूनच कदाचित मला कायमच्या सुखाचा मार्ग सापडेल. सिद्धार्थनं त्या संन्याशाकडून आणखी बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या होत्या. गेल्या 3 दिवसात त्यांनी जी दुःख पाहिली होती त्यांनी तो अगदी निराश होऊन गेला होता. आज मात्र त्याला काही वेगळंच वाटत होतं. आनंदच खरं तर. छन्नने युवराजांची बदललेली मुद्रा पाहून रथ राजवाड्याकडे वळवला आणि सिद्धार्थ आपल्या राजमहालात आला आणि विचार करू लागला, साऱ्यांना शाश्वत सुख मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? काय करू काहीच कळत नाहीये. हे रेशमाचे बंध मी तोडू कसे? नाथ, आपण सदैव वैश्विक सुखाच्या, शांतीच्या, चिंतनाच्या विचारात गुंग असतात. प्रपंचात किंवा व्यवहारात गुंतून राहत नाही. मात्र तुम्ही मनन चिंतनात मग्न असताना आपल्या भोवती एक विलक्षण तेजोबल फिरत असते, ते मला दिसते. आणि आपल्या याच आचार आणि विचारांचा मला फार अभिमान वाटतो. यशोधरा, अगं हा सिद्धार्थ काय फक्त तुझ्या रूप सौंदर्यावर भुलला नव्हता, तर तुझ्या अंगी जे गुण सौंदर्य आहे, तुझ्या वागणुकीत जो भक्तिभाव आहे, त्याचा मला नेहमीच आदर वाटत होता. आणि हे आधीही मी बोलून दाखवलंय तुला. होय नाथ, आणि आपल्यासारखे पती लाभणं हे माझे अहोभाग्यच आहे. यशोधरा, आज जे मी तुला सांगणार आहे ते मनोगत याच्या आधी मी कधीच व्यक्त केलं नव्हतं. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या मानवाला निरंतर, चिरंतन आध्यात्मिक आत्मिक सुख, शांती, समाधान, प्रसन्नता मिळावी म्हणून या सगळ्या भौतिक जगाचा मी त्याग करणार आहे. मी संन्यस्त होणार आहे. संन्यस्त? होय. या गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी संन्यस्त होणार आहे. याचा अर्थ तुम्ही आम्हाला सोडून जाणार? शुद्धोधन महाराज, राजमाता गौतमी आणि 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 काय? नाही, काही नाही. नाथ, मी तुमच्या आध्यात्मिक प्रवासाच्या आड येणार नाही. माझा कसलाही अडसर तुम्हाला होणार नाही. मी तुम्हाला कसल्याही ऐहिक, प्रापंचिक अशा बंधनात अडकवणार नाही. तुम्ही विश्वाच्या कल्याणासाठी कार्यरत होण्याचा विचार करत असताना तुमच्या मार्गाचे अडसर व्हायचे पातक मी करू इच्छित नाही. स्वामी, मी तुम्हाला वचन देते, माझ्या मनातील वेदना तुमच्या डोळ्यांना दिसणार नाहीत, तुमच्या मनाला जाणवणार नाही, तुम्हाला विचलित करणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेईन. यशोधरा, यशोधरा त्या दिवशी ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी देणार होती, पण ती तिने दिली नाही. सिद्धार्थच्या म्हणजे आपल्या पतीच्या साधनेपुढे तिने आपल्या सर्व सुखाचा आणि भावनांचा त्याग केला आणि काही दिवसांनी ती आपल्या माहेरी निघून गेली. पुढे 9 मास भरल्यानंतर तिने एका सुंदर बालकाला जन्म दिला. शुद्धोधन राजाला नातू झाला. राणी गौतमी आनंदाने सुखी झाली. संपूर्ण राजवाड्यात आनंद पसरला. कपिलवस्तू नगरी हर्षोल्लासाने फुलून गेली. सिद्धार्थ आपल्या वाटिकेमध्ये ध्यान चिंतनात गुंग होता. तिथेच त्याला पुत्रजन्माची वार्ता कळाली. युवराज, युवराज, आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची वार्ता आपल्या सासरहून आली आहे. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. आपण त्यांना पाहण्यास जावे आणि बाळाचे नामकरणही करावे अशी महाराजांची इच्छा आहे. आपला काय निरोप देऊ त्यांना? आम्ही भेटू त्यांना. हे काय?
आज 2 दिवसानंतर आलात आणि तेही बाळाला पाहिलं देखील नाही. नाथ, तुम्ही पुन्हा उदास का? पुत्रजन्माचा आनंद नाही झाला? आता लवकरच मुलाचं बारसं व्हायचं. सगळीकडे राजवाड्यात आणि नगरात सुद्धा उत्साहानं तयारी सुरू आहे. सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. तुम्हाला यात भाग घ्यावासा वाटत नाही? कसला उत्सव आणि कसलं काय. या मुलाच्या रूपानं आणखीन एक जीव दुःखात अडकणार. मग कदाचित उद्या तोही व्याधीग्रस्त होईल. मग ते दयनीय वृद्धत्व आणि एक ना एक दिवस त्यालाही मृत्यू उचलून घेऊन जाईल. शी, कसलं हे अभद्र बोलणं. अशा मंगल प्रसंगी असं अमंग डोलवतं तरी कसं? आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं याचा विचार करायचं सोडून हे काय आरंभलं तुम्ही? हा पुत्र म्हणजे आणखीन एक बंधन, ही शृंखला, हा राहुल. आता रेशमी बंध आणखीन पक्के होणार. या बाळाचं नाव ठेवा राहुल. असो, मला शाक्य संघाच्या अधिवेशनाचं तातडीचं बोलावणं आलंय. मला त्वरित तिकडे जायला लागेल. येतो मी. बाळाचं मुखदर्शन न करताच ते आल्यावर बघू. नाथ, या शाक्य संघाचे प्रमुख सदस्य सिद्धार्थ युवराज या. युवराज सिद्धार्थ, आपले शाक्य सभेमध्ये स्वागत आहे. कृपया स्थानापन्न व्हा. आभार. कपिल वस्तूच्या गणराज्यात शाक्य संघांचे मोठे प्राबल्य आहे. या संघाने बहुमताने घेतलेला निर्णय शुद्धोदन राजाला सुद्धा मान्य करावा लागतो. संघाच्या निर्णयाला कोणी विरोध केला तर संघ त्याला शिक्षा देते हे आपल्याला ज्ञात आहेच. आज शाक्य संघाचे विशेष तातडीचे आणि महत्वाचे अधिवेशन आपण बोलवले आहे. सिद्धार्थ, आपणही संघाचे एक प्रमुख सदस्य आहात. संघाच्या बोलवण्यामुळे आपल्या घरातील पुत्रजन्माच्या आनंदोत्सवात आपण गेला नाहीत. या कर्तव्यापुढे आपण त्या कार्यक्रमाला अधिक महत्व दिले नाहीत, याबद्दल आपलं विशेष कौतुक आहे. आपल्याला ज्ञात आहेच की शाक्यांच्या आणि कोळ्यांच्या राज्याच्या मध्ये विभाजन करणारी नदी म्हणजे रोहिणी नदी. या नदीच्या पाण्यावरून आता वादविवाद निर्माण झालेत. आता तर मारामाऱ्या सुद्धा व्हायला लागले. कोळ्यांच्या सैन्याने शाक्यांवर हल्ले सुद्धा केले आहेत आणि म्हणून शाक्य संघाने एकमताने हा निर्णय घेतलाय की आपलं सैन्य कोळ्यांवर हल्ला करेल. याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असे वाटते की युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. वैर वाढते, जीवितहानी होते, वित्तहानी होते. शांतता, सलोखा आणि वाटाघाटीनेच असे प्रश्न सोडवावे. तुमचं तत्वज्ञान राहू द्या बाजूला. आता युद्धाशिवाय पर्याय नाही. चठ्ठ्यम प्रतिशाठ्य हाच तोडगा आहे. आणि तुमचा राजकारणात रस नाही हे आम्हास तेव्हाच समजले होते जेव्हा तुमच्या बालपणी तुम्ही चारुदत्तने शिकार केलेल्या राजहंसावर उपचार करून त्याला सोडून दिले होते. एका क्षत्रिय धर्माच्या ते विरोधात होते. युद्ध करणे, रक्षण करणे, ताडण करणे हा क्षात्र धर्म. पण मुळात क्षत्रिय हा आपला पिंडच नाही. त्यामध्ये अनावश्यक करुणा, दया यांचेच वास्तव आहे. परंतु हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. आता शाक्य संघाने बहुमताने युद्ध करण्याचा ठराव केला आहे आणि त्यामध्ये अडथळा घालणारे म्हणजे तुम्ही. हा देश सोडावा, संन्यास घ्यावा आणि शांतीचा उपदेश करत हिंडावं.
हा आपला अंतिम निर्णय? निर्णय नव्हे, दंड, आज्ञा, शिक्षा. ठीक आहे, तुमची आज्ञा शिरसावंदी आहे. मी लगेचच कपिल वस्तू सोडून कायमचा दूर देशी निघून जातो. सिद्धार्थ, आज्ञा असावी. सिद्धार्थ. शाक्य संघाच्या अध्यक्षांनी सिद्धार्थला शिक्षा केली आणि सिद्धार्थने त्यांचा आदेश मान्य केला. ही वार्ता राजवाड्यात कळली. राजवाड्यात मोठा हलकल्लोळ उडाला. सिद्धार्थने कशीबशी वडील शुद्धोधन आणि मावशी गौतमी यांची समजूत काढली. राजवैभव आणि प्रेमाचे मायापास सोडून संन्यास घेण्यासाठी सिद्धार्थने वडिलांची अनुमती घेतली. पिताश्री, मी तुम्हाला गृहत्यागाची परवानगी मागायला आलोय. गृहत्यागाची परवानगी? होय. मी एका पुत्राचा पिता झालो, तुम्ही आजोबा झालात. मातृपितृ ऋणातून मी मुक्त झालो. मला संसार सोडण्याची अनुज्ञा द्यावी. पण का? पुत्र जन्मला म्हणजे तू सुटला नाहीस. पिता म्हणून तुझी काही कर्तव्य बाकी आहेतच की. शिवाय संसारातून मोकळं होण्याचं हे काय वय आहे का? अरे, संसारातून मोकळं होण्याचं खरं तर वय आमचं आहे. तर तुझं हे काय उफराट बोलणं? ठीक आहे, मग मी फक्त एका अटीवर इथे राहायला तयार आहे. कोणती अट? तुम्ही मला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू या तिन्हीतून मुक्त करा. मग राहीन मी इथं. हे काय विचित्र बोलणं? हा सगळा निसर्गाचा नियम आहे, तो कुणीही बदलू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मला परवानगी देणारच नाही आहात तर हरकत नाही. म्हणजे माझा मार्ग आता माझ्यासाठी मोकळा आहे. येतो मी. सिद्धार्थ. नाथ. सिद्धार्थ. वडिलांशी बोलून तो परत फिरला. शुद्धोधन हतबल होऊन त्याकडे पाहत राहिला. नंतर सिद्धार्थ अंतःपुरात गेला. त्याने राहुलला प्रेमभराने पाहिले आणि तो यशोधरीला म्हणाला, यशोधरा, शाक्य संघाच्या ठरावामुळे माझ्यावर उपकारच झाले. प्रपंच व्यवहाराचे ते रेशमी बंध तोडून मी संन्यास घेणार आणि देशाबाहेर जाऊन अहिंसा आणि सत्याचं कार्य करणारा एक नवीन मानव धर्म जगाच्या कल्याणासाठी निर्माण करीन. मी फक्त त्याचं निमित्त असेन. आणि जर काही बरं वाईट झालंच. नाथ, तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुम्ही दीर्घायू असाल. तुमच्या या कार्यासाठी माझी परवानगी आहे. जा, जगाच्या कल्याणासाठी कार्य करा. यशोधरा, तू किती समंजस आहेस. तुझा स्वभाव किती उदार आहे. मला खरंच तुझं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. मी केवळ युद्धाला नाही म्हणालो म्हणून त्या शाक्य संघाच्या लोकांनी मला शिक्षा केली आणि देशाबाहेर जायला सांगितलं. पण तरीही तू त्या परिस्थितीत धीर सोडला नाहीस आणि फक्त लोकांचा विचार करत राहिलीस. संसाराचे पाश तोडून संन्यास घेऊन आता फक्त शांतीचा प्रसार करायचा. आणि म्हणून तू करत असलेला त्याग हा वंदनीय आहे. तुझ्या या प्रेमामुळेच माझा आता विचार ठाम झालाय. जगाच्या कल्याणासाठी नवीन मानव धर्म निर्माण करायचा. जे होते ते चांगल्यासाठीच होते. आता आपलं आयुष्य एका नवीन वळणावर येऊन उभं आहे. यशोधरा, आता मला निरोप दे. स्वामी, तुमच्या मनाप्रमाणे करा. या विश्वाच्या कल्याणाआड मी येणार नाही. अगं, केवढा हा त्याग. माझंही मन या मोहात अडकत होतं, पण तू दिलेल्या परवानगीमुळेच माझ्यासाठी हे रेशमी बंध तोडणं सोपं झालं. स्वामी, जीवात जीव असेपर्यंत राहुल बाळाला सांभाळेल. सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करेल. यशोधरा, तुझ्यासारखी पत्नी मला लाभली हे माझं थोर भाग्य.
धन्य आहेस तू. आज धन्य झालो मी. यशोधरा, आजची रात्र ही माझी शेवटची रात्र असेल. यशोधरीची परवानगी मिळाल्यानंतर सिद्धार्थ छन्नबरोबर निघाला. सिद्धार्थने शाक्य राज्याची हद्द ओलांडली. शेजारचे मल्ल राज्यही पार करून ते अनामा नदीच्या तीरी गेले. तिथे सिद्धार्थ आणि छिन्न घोड्यावरून उतरले. सूर्योदय झाला होता. ते दोघेही नदी तीरावर गेले. सिद्धार्था, अरे तुझ्या या कृत्याने महाराज शुद्धोदन, महाराणी गौतमी, महाराणी यशोधरा आणि साऱ्या प्रजेला खूप दुःख होईल. छन्ना, अरे मी आता सगळ्या जगाचंच दुःख दूर करणार आहे. मग आपोआपच त्यांचंही दुःख दूर होईलच ना. कारण मी आता नव्या जीवन मार्गाकडे चाललोय. त्यानं नदीला नमस्कार केला. हातपाय धुतले. तोंड धुवून तो थोडं पाणी प्याला. जवळच्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमातील काही शिष्य नदीवर आले होते. सिद्धार्थने त्या शिष्यांना संन्यासी वस्त्रे मागितले. नमस्कार. नमस्कार. मी कपिल वस्तूचा राजकुमार सिद्धार्थ. पण आता संन्यस्त होऊन मानवता, धर्म आणि वैश्विक शांतीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळेच मला ही राजवस्त्र त्यागून साधवी वस्त्र परिधान करण्याची खूप इच्छा आहे. आपण मला ही संन्यासी वस्त्र द्याल का? निश्चितच. हे घ्या. छन्ना, तलवार घेऊन. युवराज, तलवार? युवराज, माझ्या मनातल्या इच्छा जर पूर्ण होणार असतील तर हे केस हवेत तरंगत चालले.
आणि खरोखरच आश्चर्य, ते केस तरंगत तरंगत दूर गेले. भारद्वाज ऋषींकडे जाऊन सिद्धार्थला विधिवत संन्यासाची दीक्षा घ्यायची होती. तो त्या शिष्यांबरोबर निघाला. तो नदीपार निघून गेला. त्याने आता नव्या जीवनाचा स्वीकार केला. त्याच्या जीवनाच्या नव्या वळणाला नाव दिले गेले महाभिनिष्क्रमण. तो आता राजकुमार युवराज सिद्धार्थ राहिला नाही, तो गौतम बुद्ध झाला होता. बरेच दिवस गौतमाने अन्नपाणी वर्ज्य केल्याने त्याचा देह अशक्त झाला होता. डोळे खोल गेले होते. आता लवकरच गौतमाला मोक्ष मिळणार अशी त्याच्या साधक स्वप्नांची खात्री झाली. पण त्यांचा तो भ्रम उडाला. त्याला कारणही तसेच घडले. जवळच्या सेनानी गावातील कोणी सुजाता नावाची एक स्त्री हाती पूजा साहित्य घेऊन त्या अश्वत्थ वृक्षाजवळ आली. तिच्या सोबतच्या मैत्रिणी गाणं म्हणत होत्या. ते गाणं संपलं आणि गौतम बुद्धाने त्या गाण्याचा अर्थ सुजाताला विचारला. हे तपस्वी, सेनानी ग्रामच्या सुजाताचा आपल्याला नमस्कार. देवी, तुम्ही जे आता गाणं गात होतात त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ, विडेच्या तारा ढिल्या केल्या तर ती वाजेल कशी, आणि त्या खूपच ताणल्या तर ती विना तुटून जाईल. म्हणजे अशा देहदंडानं सुखाचा मार्ग कधीच सापडणार नाही. आणि असा दुबळा माणूस जगाला सुख तरी कसं देऊ शकेल? छे छे, ही खडतर तपश्चर्या नको. देवी, तुम्ही कोण? फार वर्षांपूर्वी मी या वृक्ष देवाला नवस केला होता, आणि त्याप्रमाणे मी आज तो नवस फेडायला आली तर आपली ध्यानस्थ मूर्ती दिसली. आज मी ही एकच वाटी खीर आणली आहे. हा पायस प्या आणि आपला उपवास सोडा. तिच्या नैवेद्याच्या एका वाटीनं मी ताजा तवाना झालो. दुबळा माणूस जगाला सुखाचा मार्ग कसा दाखवेल हा धडा तिने मला शिकवला. नाही नाही, आता देहदंड नकोच. याच संदेशावर गौतमाचे विचारचक्र सुरू झाले. त्याच तत्वावर चिंतन मनन करीत गौतम फिरू लागला. देवा, आपण माझी गवताची भेट स्वीकार करावी. अरे, या गवताचं मी काय करू? आपण 8 मुठी गवताचं एक आसन तयार करा आणि त्यावर आपली बैठक कायम करा. 8 मुठी गवत, त्याचं एक आसन आणि त्यावर बैठक कायम करायची? गया तीर्थाजवळ एक मोठे पिंपळाचे झाड होते. गौतमाने त्या झाडाखाली विसावा घेतला. त्या 8 मुठी गवताचे त्याने एक आसन तयार केले. त्यावर त्याने आपली बैठक स्थिर केली. अखिल मानवांच्या कल्याणासाठी खऱ्या सुखाचा मार्ग सापडल्याशिवाय या आसनावर न उठायचंच नाही. काही हो.
प्रिय पुत्र सिद्धार्थ, कपिल वस्तू राज्य तुझी वाट पाहत आहे, हे राज सिंहासन तुझी वाट पाहत आहे, हे संपूर्ण राजवैभव तुझे असणार आहे. या संन्यासी जीवनात काय अर्थ आहे? चल, माझ्या सोबत परत चल. नाथ, आता अनेक वर्ष झाली तुम्ही माझ्यापासून दूर आहात. तुम्हाला माझी दया आठवण येत नाही का? तुम्ही जसे असाल तसे परत या. आपला राहुल बाळही आता मोठा झाला आहे. तो तुमच्याबद्दल विचारू लागला आहे. पिताश्री, तुम्हाला माझी आठवण येत नाही का? मला अगदी लहानपणापासून तुम्ही मला सोडून गेलात. मी तुम्हाला कधी पाहिले नाही की तुमचे बोट धरून चाललो नाही. मी तुम्हाला कधी घट्टमिट्टी मारली नाही. बाबा, परत या ना, मला तुम्हाला घट्टमिट्टी मारायची. सर्वांचे लाघवी बोलणे ऐकून गौतमाने डोळे उघडले आणि मंद हास्य करीत तो म्हणाला, वासना, गर्व, भूक, मोह, नातीगोती हे सारं मी कधीच मागं टाकलंय. या साऱ्या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होऊ शकत नाही. माझ्या ध्येयाच्या मार्गामध्ये आता मी मुळीच मागे हटणार. सिद्धार्थ, पण याला प्रमाण काय, साक्ष काय? धरणी म्हणजेच माझ्या तपश्चर्येची साक्ष आहे. गौतमाने पुन्हा समाधी लावली. पुन्हा तो त्याच्या ध्यानचिंतनात मग्न झाला. ती सुजाता, तिची ती नैवेद्याची एकच वाटी, देहदंडाचा तो अत्यंत खडतर तपश्चर्याचा मार्ग नकोच. तो संदेश आणि तो मजूर, 8 मुठी गवताचं एक स्थिर आसन, त्यातील गूढ रहस्य, नवा शाश्वत सुखाचा मानवधर्म, अशा मनन चिंतनात मग्न होऊन तो विचार मंथन करीत होता. काळ किती गेला हे त्याला कळलेच नाही. ती वैशाखी पौर्णिमेची सुंदर रात्र होती. पिंपळाच्या झाडाखाली गौतम समाधी लावून बसला होता. ध्यान चिंतनात तो पूर्णपणे मग्न झाला होता. तेवढ्यात एकाएकी कसली तरी दिव्य ज्योती एकदम गौतमाच्या शरीरात शिरली. गौतमाच्या अंतरंगात भव्य प्रकाश पडला. गौतमाच्या अंगावर आनंदाचे रोमांच उठले. त्याची आत्मज्योत शहारली, थरारली. गौतमाला पाहिजे होते ते ज्ञान त्याला मिळाले. तो ज्ञानी म्हणजे बुद्ध झाला. गौतमाने डोळे उघडले आणि तो म्हणाला, वा, किती स्वच्छ चांदणं पडलंय. सुंदर, सुखकर, तेजस्वी प्रकाश. मला माझ्या ध्येयाचा आज मार्ग सापडला. सर्व मानव जातीच्या दुःखांचा परिहार करणारा सुखाचा मार्ग मला आज सापडला. मी ज्ञानी बुद्ध झालो. माझं ज्ञान, नवीन धर्मज्ञान, हे फक्त स्वतःच्या उद्धारासाठी न ठेवता हा आनंदाचा अनमोल ठेवा मी सर्व जगासाठी खुला करीन.